सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनी व शिवजल ग्रुपतर्फे 11व्या वर्धापन दिनानिमित्त विविध संकल्पना व प्रोजेक्टचं भव्य लॉन्चिंग पुण्यातील वाकड येथील टिपटॉप इंटरनॅशनल हॉटेलमध्ये उत्साहात पार पडले। या कार्यक्रमाचं उद्घाटन मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं। गेल्या 11 वर्षांपासून सर्वसामान्यांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिवजल ग्रुप कार्यरत असून कमी बजेटमध्ये घर देण्याची संकल्पना संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांनी प्रत्यक्षात उतरवली आहे। कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह बापूसाहेब देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते। या प्रसंगी शिवजल ग्रुपतर्फे शिक्षण संस्था सुरू करण्याची घोषणा करण्यात आली, तसेच नव्या प्रोजेक्टचं लॉन्चिंग करण्यात आलं। कार्यक्रमाचं आयोजन SPIL ग्रुपचे संचालक मच्छिंद्र धुमाळ यांनी सचिन भोसले व त्यांच्या कुटुंबियांच्या सहकार्यानं केलं। सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याचा शिवजल ग्रुपचा प्रवास या निमित्तानं अधिक बळकट झाल्याचं यावेळी दिसून आलं। खूप आनंद आणि खूप वेगळं वाटतं की आज वेगळ्या वाटचालीसाठी आम्ही शिवजल ग्रुप आणि सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून गिरिजा मॅमना आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी आम्हाला आमच्या शब्दाला मान देऊन त्यांनी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। आणि सगळे जे आमचे गेस्ट आले त्यांचे पण सगळे मनापासून आभार मानतो। आणि जे आमचे विजन आहे 1 कोटी झाडं लावणे, 5 लाख घरं बांधणे आणि 1000 उद्योजक तयार करणे, त्या फक्त 1000 उद्योजकांच्या जागेवर 1000 कंपनी कोलॅबोरेशन करणे हा आम्ही थोडासा चेंज केला। कारण जेवढ्या कंपनी ऍड करू तेवढं आपल्या भारताला किंवा आपल्या महाराष्ट्राला खूप मोठं उद्योजकता किंवा एक सदन करता येईल। त्यासाठी आम्ही SBL ग्रुप, शिवजल ग्रुप आणि सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनीज असे 1000 कंपनी होऊन एक बदल घडूया। निश्चितच जे मॅडमने सांगितलं, गिरिजा मॅडमनं, की एक शिक्षण संस्था नंबर 1 किंवा ओनली 1 करायचे आणि ते आज आम्ही एक वचन घेतलं। त्याचं लवकरच तुम्हाला पण बोलू आम्ही की त्याचं भूमिपूजन करून त्याचं काम चालू करू। तर उद्योजक बनण्याची इच्छा निर्माण होणं ही पहिली पायरी आहे की त्याचं भांडवल कसं होईल, मला जमल का नाही जमल ही मनात शंका न आणता मला उद्योजक तयार व्हायचे, ही ज्या दिवशी तुमची मनापासून इच्छा तयार होईल त्या दिवशी तुमचं जे स्किल आहे, ज्यात तुम्हाला आळस कंटाळा ज्या क्षेत्रात येत नाही, तो जर उद्योजक तुम्ही निवडला तर 100% त्यात सक्सेस आहे असं मला तर वाटतं। आम्ही महाराष्ट्र जी आता नवीन लॉन्चिंग आम्ही LIP लाईफ इन्शुरन्स प्रॉपर्टी आणि एक बार्टर या 2 ज्या संस्था आम्ही आणल्या त्याचा रिझनच असा आहे की आम्ही पश्चिम महाराष्ट्रापुरता प्रमाणित न राहता आम्ही ऑल इंडिया किंवा इंडियाच्या बाहेर आम्ही काम करू शकतो, त्यासाठी आम्ही 2 नवीन प्रोजेक्ट लॉन्च केलेले आहेत। नमस्कार, आज मी 11व्या वर्धापन दिनाला आले होते सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या आणि एकंदर आतापर्यंतचा यांचा प्रवास, पुढची बघितलेली स्वप्न आणि आज मंचावर जे जे काही बोलणं झालं, ज्यांना पुरस्कार मिळाले ते सगळं ऐकून खरंच खूप कौतुक वाटलंय। व्यवसाय सगळे करतात, बिझनेस हा लोकांनी करावा अशी सगळ्यांचीच इच्छा असते, पण त्याचबरोबर सामाजिक भान ठेवून सगळ्यांना एकत्र घेऊन एक प्रेरणादायी प्रवास बघता आला, ह्याचं खरंच मनापासून बरं वाटतंय। अर्थातच एक मराठी माणूस म्हणून मला ह्याचा नेहमीच अभिमान असतो की मराठी माणूस सगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगती करतोय। आणि आपल्याला आतापर्यंत जे नेहमी ऐकू यायचं की सर्व्हिस मेंटॅलिटी असते, नोकरी कडे कल असतो, तर आता गेल्या काही वर्षांमध्ये अधिकाधिक मराठी व्यवसाय माझ्या आसपास मला बघता येत आहेत आणि त्यांची प्रगती बघता येते, त्याचं खरंच अभिमान वाटतो। तुमची जी सगळी असंभव स्वप्न आहेत त्यामध्ये हेही स्वप्न असू द्या की जे 1000 उद्योजक आपण उभे करणार आहोत त्यातले 30-40% महिला उद्योजक असतील, कारण सरांबरोबर काम करणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी आहेत, त्यांची पार्टनर आहेत, तर हे सगळं बघून आनंद होतो आणि अधिकाधिक महिलांचं प्रमाण उद्योजकांमध्ये वाढावं अशी माझी ही इच्छा आहे। तर कुठल्याही प्रकारची पदवी नसताना, कुठल्याही प्रकारचं फॉर्मल शिक्षण किंवा मार्गदर्शन नसताना जर हा माणूस हे सगळं करू शकतो तर ह्याचा अर्थ असा नाही शिक्षण महत्वाचं नाहीये, शिक्षण महत्वाचं आहेच, पण जिद्द महत्वाची आहे, काहीतरी करण्याची इच्छा महत्वाची आणि ती नक्की बाळगायला हवी। आता मगाशी चर्चा झाली 3 असंभव स्वप्नांबद्दल आणि मला खरंच उपस्थित सगळ्यांचे आभार
आभार मानावेसे वाटतात की सगळ्यात मोठी शिक्षण संस्था सचिन ग्रुप ऑफ कंपनीजनी, सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनीजनी उभी करावी असं सर्वानुमते तयार मत झालं आणि याचा मला अभिमान आहे, आनंद आहे आणि ते जेव्हा साकार होईल तेव्हा सुद्धा मी नक्की यायचा प्रयत्न करेन. थँक्यू. आमचे सहकारी मित्र की ज्यांनी स्वप्न पाहिलं 1 कोटी झाडं लावण्याचं, 5 लाख घरं बांधण्याचं आणि 1000 उद्योजक घडवण्याचं, असे शिवजल ग्रुपचे सर्व सचिन भाऊ भोसले ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीनं आज शिवजल ग्रुपचा वर्धापन दिन आणि त्या निमित्तानं एक 100हून अधिक यशस्वी उद्योजकांची या ठिकाणी मीटअप होती. त्या प्रसंगी त्यांनी अनेक फ्युचरमध्ये त्यांना काय करायचं अशा प्लॅनिंगचं या ठिकाणी केलं. या कार्यक्रमाप्रसंगी प्रामुख्यानं गिरिजा मॅडम ओक आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. मी सर्वप्रथम सचिन भाऊ भोसले आणि त्यांच्या सर्व टीमला, शिवजल ग्रुपला वर्धापन दिनाच्या खूप शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्रात अनेक उद्योजकांनी आपापल्या क्षेत्रामध्ये जी उल्लेखनीय कामगिरी केली त्यांना देखील गौरवण्यात आलं. मी अधिकाधिक शुभेच्छा देत असताना जे काही स्वप्न सचिन भाऊ भोसले आणि ग्रुपने पाहिलेलं आहे ते स्वप्न लवकर पूर्ण होते अशी आई जगदंबेची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.